आता मालकी हक्क 1/14चा उतारा ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी झाल्याच, परंतु ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला आता व्यवस्थित जर त्या गोष्टी जर जाग्यावरती घालायच्या झाल्या, नीज गोयकार कोण आणि बाहेरून आलेले लोक कोण, आता पुन्हा परत तोच वादाचा मुद्दा ठरेल. पोगो बिल ज्या बिलाची सगळ्यांनीच थट्टा केली, त्यांचं असं म्हणणं आहे की 1961 ही डेडलाईन आपण फिक्स करावी आणि त्याच्यावरनं ठरवावं की कोण गोयकार आणि कोण गोव्याबाहेरनं. आता गोव्याबाहेरून आलेले लोक म्हणून त्यांना आम्ही परत पाठवू शकत नाही, परंतु एक कॅटेगरी, वेगवेगळ्या कॅटेगरी बनवू शकतात. एक नीज गोयकार, त्याच्यानंतर त्या काळापासून गोव्यात स्थलांतरित जाऊन इथे स्थायिक झालेले लोक, त्याच्यानंतर मग कालांतराने वेगवेगळ्या गोष्टीसाठी येऊन स्थायिक झालेले लोक, अशा जर वेगवेगळ्या कॅटेगरी जर तयार केल्या आणि त्या कॅटेगरीनुसार जर हे प्रश्न सोडवले गेले तर ती गोष्ट, ह्या गोष्टी सोडवणं शक्य नाही का? म्हाका दिसना. कित्याक जेन्ना तूं आतां पोगो बिलाचो संदर्भ घेतलो पळय की गोंयचे बाबा गोमंतकीय कोण अशें म्हणून, तो प्रश्न केंद्रानूच सॉल्व केल्लो आसा म्हज्या मता प्रमाणे. द गोवा दमन अँड दीव सिटीजनशीप ऑर्डर आसा पळय 1962 इश्यू केल्ली 27 मार्चाक, भितर क्लियर केलां की हू इज अ गोवन. सो थंय अजून पर्यंत तुजे एक म्हायतीक लागून सांगता, गोवा इंडियन सिटीजनशीप ॲक्ट 1955 कितलेशे फावटी एमेंड केलो, पण गोवा भितर इन्क्लूड जावंक ना अजून पर्यंत इंडियन सिटीजनशीप एक्टान. नंबर 1. तेजे एक गोवन सिटीजन कशें जाले, आतां जे 1961 उपरांत जांचो बर्थ जाला, दे आर एक्चुअली कवर्ड अंडर द कॉन्स्टिट्यूशन एज द बॉर्न इन इंडिया, सो ही इज अ सिटीजन ऑफ इंडिया. पण जे 20 डिसेंबर 1961च्या पयलीं जल्माक येयल्या, म्हणजे जांकां आतां 60 वर्सां जालीं, ते आसा पळय न्ही, ते डीम्ड सिटीजन्स आहा. कित्याक तर त्या टायमार 27 मार्चाक गोवा 1962 गोवा दमन अँड दीव सिटीजनशीप ऑर्डर म्हणून इश्यू केली. भितर तेणी एनी पर्सन हू इज बॉर्न इन गोवा बिफोर 1961 ऑर हूज आयदर पेरंट आर बॉर्न इन गोवा ऑर ग्रँड पेरंट हे ताणी भितर घातला, ही इज डीम्ड टू बी इंडियन सिटीजन, प्रोवायडेड जर तेणी डिक्लरेशन दिलें टू द एडमिनिस्ट्रेटर की आपल्याक आपूण पयलींचीच सिटीजनशीप रिटेन करता म्हणून, देन ही वील बी नॉट. आनी मायनर जर कोण आसात जाल्यार तेजे मेजरांनी मागीर चेंज करूं येता, मेजरांनी दिवपाची, हे तेंचो एक ऑर्डर आसा ती. बट इट इज ए ऑर्डर. सो वी आर डीम्ड सिटीजन्स. इफ 60 years क्रॉस जाल्या, इज डीम्ड सिटीजन, is not a citizen by birth. He is a citizen of Portugal by birth. And he is deemed to be citizen of India. आता डबल सिटीजनशीप गोल जाता, डिस्कशन बी ते हांगाच येता आनी थंयसरूच ठरता की हू इज अ गोवन. सो तुवें जर डिफायन केला की जो 20 डिसेंबर 1961 पयलीं किंवा जेचे पेरंट्स बॉर्न जाले, हांगासून तूं डिसायड कर न्ही. म्हणजे 1961 ही कट ऑफ डेट घेवन फुडें काम सगळें करूं येता, बाकीचे आहा ते गोवन न्हू. सो आनी जो डिफरन्स जावपाचो अत्यंत म्हत्वाचें रिजन आसा कितें की आतां जर आमी डेमोग्राफी गोंयाची पळयली जाल्यार मायग्रेशन इतलें जाल्लें आसा की आतां गोंयकार अल्पमतान वयपाचें जाल्यार हांगासरूय कांय प्रोविजन जावपाक जाय. बरोबर. आतां हांगासर येतले मेजॉरिटी ते जातले, वोटींग रायट तांकां वयतलो. तुमी म्हणटा सगळे ऑल आर इक्वल, पण आतां थोड्यांक वायट दिसलें हांव म्हटलें जाल्यार, बट Goans are not equal in rank and status with their counterparts in India, बाकी स्टेटींनी citizenship. Reason, Goans were already citizen during the Portuguese rule, but Indians were not citizen of Britain during the British rule. They were only the subjects. म्हणून हांवें म्हज्या एका आर्टिकलान बरयलें की बंकी फोर्ट 1910-11 कितें तरी एक ऑल इंडिया काँग्रेस अधिवेशन जाल्लें, थंयसर तेंच्यांनी 11 थंयसर तेंच्यांनी मागणी केली अधिवेशनान त्या काँग्रेसीन की जर गोंयान परकीय सत्ता आसून गोमंतकीय जर सिटीजन आसा, नागरीक आसा आनी तांकां सगळे हक्क मेळटा जाल्यार ते आमकांय बी ब्रिटिशांनी दिवचे म्हणून. सो दॅट मिन्स दे नो दॅट लेवल 2 आसा. Because they were living in the estate of the British, and we were living in our own land, and Portuguese has not claimed that Goa is their estate. मुद्दा महत्वाचा असा. So one part is a estate, another part is not estate. So therefore,
हे जे आसा हे डिफरंट लोक, ते आसा ते डिफरंट लोक. आता जरी आमी अंडर कॉन्स्टिट्युशन एक जाले जाल्यार देर शूड बी सम डिफरन्स उरता तेंच्या भितरले. म्हणून तेंकां जे लॉ लायिल्ले दोज लॉज वेर मीन फॉर द सब्जेक्ट. हांगा जे लॉ केल्ले हांगासर 1822 निवडणुका सुरू जाल्या गोंयांत, अँड वीच वेर कंटेस्टेड बाय हिंदूज, मुस्लिम्स ऑल्सो अँड क्रिश्चन्स, सगळे आसताले भितर 1822. एक आर्टिकल फाटल्या दिसांनी पब्लीश जाल्ले बाय रिसर्च पब्लिकेशन, सेंट झेवियर कॉलेजचे प्रोफेसर, सगळो आढावा घेतला भितर. सो प्रश्न असो येता की हांगा ऑलरेडी सिटीजन आसले, हांगासले लोक आपले जमनीन रावताले. पोर्चुगीज हॅड नॉट क्लेम दॅट गोवा इज द स्टेट, and now the laws which were meant for the state are extended to Goa, and we are the victims of it. And therefore there should be some criteria to differentiate that if at all we want to save Goa. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. मोपा विमानतळासाठी जवळजवळ 80 लाख स्क्वेअर मीटर जमीन सरकारनं मोपा विमानतळासाठी घेतली. आता लिंक रोडासाठी जवळजवळ 2.5 लाख स्क्वेअर मीटर. विषय असा आहे की त्या 80 लाख स्क्वेअर मीटरच्या जमिनीच्या संदर्भात फक्त 15% लोकांना नुकसान भरपाई मिळाली. उर्वरित 85% लोकांना नुकसान भरपाई मिळाली नाही, कारण त्यांच्याकडे त्या संदर्भातली कागदपत्र नाहीत. तीच परिस्थिती लिंक रोडच्या बाबतीतही होणार आहे. तीच परिस्थिती अन्य प्रकल्पाच्या बाबतीतही तीच परिस्थिती. आता सरकार जेव्हा एखाद्या प्रकल्पासाठी जमीन संपादन करतं आणि त्यावेळेला लोक भरपाईपासून वंचित राहतात, परंतु हीच जमीन जेव्हा त्या लोकांनी जर मोठमोठ्या बिल्डरांना विकली असती तर ते बिल्डर त्या लोकांकडचा 1/14 उतारा ग्राह्य धरतात. त्या लोकांना सांगतात तुम्ही काही एक करायची गरज नाही, तुम्ही फक्त त्या डॉक्युमेंटवरती सही करा, हे तुमचे पैसे घ्या. आता मला सांगा, वारंवार एक प्रश्न हे राजकारणी करतात की गोंयकार आपल्या जमिनी का विकतात? गोंयकारांनी आपल्या जमिनी विकू नयेत. म्हणजे गोंयकारांनी आपल्या जमिनी विकू नयेत, सरकारनं त्या ताब्यात घ्याव्यात आणि गोंयकारांना भिकारी करून सोडावं. मग गोंयकारासमोर एकच पर्याय राहतो की सरकारनं जर जमिनी घेतल्या तर आम्ही भिकारी बनणार आहोत, त्यापेक्षा ह्या जमिनी विकून मोकळं झालं तर निदान आम्हाला काय पैसे तरी मिळणार आहेत. हा साधा प्रश्न या राजकारण्यांना का कळत नाहीये? मी स्वतः मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला होता की मोपा विमानतळाचा स्थानिकांना काय फायदा, तर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की मोपा विमानतळ आल्यानंतर सभोवताली जे लोक आहेत त्यांच्या जमिनींना व्हॅल्यू येणार. कसला व्हॅल्यू येणार? कर्माचा व्हॅल्यू येणार. 1/14 उतारा जमीन विकण्यासाठी खाजगी बिल्डरांना जर ग्राह्य ठरतो तर तोच 1/14 उतारा हा सरकारी दरबारात शून्य, अर्थहीन का बनतो? आता ह्या प्रश्नाचे उत्तर आणि जे तोड ही विधानसभेन काढून जाय. खरं म्हणजे हांवें तुका पयलीं सांगलें पळय, Extracts of 114 is not a document of title. So document of title no. And therefore there is a need to send the instructions to all the registrar, civil registrar, sub registrar, ki no sale deed should be executed only on the basis of extracts of 114. पयलींच्या तेंपार अशें जायनासलें. पोर्चुगीज तेंपार ताका फॉर्मेलिटी आसताल्यो, ते सगळे पळोवचें पडटालें. इन्स्क्रिप्शन रजिस्टर आसा काय ना, नवें रजिस्ट्रेशन करचें पडटालें, एविडन्स सोदताले ते. आता तशें कांय ना. तो सब रजिस्ट्रार सांगलें, तो म्हणटा ती जबाबदारी तुजी, परचेज केला न्हू तेजी जबाबदारी ती. हांव फक्त म्हाजें काम रजिस्ट्रेशन करता. हा विषय विधानसभेतही चर्चेला आला होता. ते काम म्हाजें हांव रजिस्ट्रेशन करता, ते फुडले तेंच्यांनी पळोवपाचें म्हणून. दीस वॉन्ट हेल्प. सो विधानसभेनूच तेजेर तोड काडपाक जाय आनी ते कंपल्शन करपाक जाय. अँड वी शूड नॉट ब्लायंडली फॉलो द इंडियन लॉज. आमकां कितें सोयीचें पडटा तें आमी विचार करूं. वी आर अ स्टेट नाव. आमी सोयीचें आमकां कितें पडटा तें पळोवपाक जाय. आमचे जर लोकांचेर अन्याय जाता आनी आमचे जर लोक देशधडी लागता जाल्यार तांकां वाटोवपाक जो प्रयत्न करूंक जावंक जाय तो प्रयत्न विधानसभेच्या माध्यमांतसून जावंक जाय. तो जाताना दिसना. आनी म्हणून तेजेर जर तोड म्हणजे एक सोप्पो उपाय आसा म्हाजें मत. वेन गोवा वॉज लिबरेटेड, गोवा वॉज हेडेड बाय डायरेक्टर ऑफ सिव्हिल एडमिनिस्ट्रेशन, रायट. गोवा एडमिनिस्ट्रेशन एक्ट 1962 सांगता, सेंट्रलान केल्लो, की जे ऑफिस आसा ते तशेंच कंटिन्यू जावपाचें म्हणून. ओके. टेनन्सी एक्ट केल्ल्या कारणान कलेक्टराचेर परतो येता हांव. टेनन्सी एक्ट केल्ल्या कारणान थंय कलेक्टरची व्याख्या येयल्ल्या कारणान तो ताबो कलेक्टराचो डायरेक्टर सिव्हिल एडमिनिस्ट्रेशना कडेन दिलो. सो डायरेक्टर सिव्हिल एडमिनिस्ट्रेशन ऑफिसान कलेक्टर म्हणून एक सेक्शन जालें आनी त्या कलेक्टराकूच फुडें रेव्हेन्यूचो हेड केलो.
डिस्ट्रिक्टाचो कायद्या भायर घटना बाह्य पद्दतीन. आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन जी जमीन एक्वायर करता ही जर इस्टेट नासा आर्टिकल 31A ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज व्हेरी क्लियर ऑन दॅट अँड आर्टिकल 300A ही दोन्ही जर समोर धरून वाचली तुवें जाल्यार आमच्या गोंयचीचो अंतर्भूतूच जायना हेच्या भितर कॉन्स्टिट्यूशना भितर कोमदाक तर बिलकुल जायना. जाल्यार तूं तें कॉन्स्टिट्यूशन तांकां लागू कशें जाता. आमी सगळे एक्सेप्ट करता वी वॉन्ट टू लिव्ह इन इंडिया पण अजून पर्यंत अनफॉर्च्युनेटली द लँड इन गोवा इज नॉट इंटिग्रेटेड इन टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. जोपर्यंत जे नॉर्थ इस्टर्न स्टेटी आसा तसो तांकां स्पेशल हें दिला स्टेटस दिला तसो स्पेशल स्टेटस गोवाक मेळोंक जाय. अदरवायज गोवा रिमेन्स आउट ऑफ दी एम्बीट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. प्लीज रिमेंबर दॅट. हेजे फुडें फार रिचींग सिरियस कॉन्सिक्वन्सीस आसा. अशें जेन्ना लोक देशोधडी लागतले आनी ते जेन्ना एकठांय येवन जर आनी कितें विस्फोटक जावपाक लागले जाल्यार हे मुद्दे मागीर त्या टायमार येतले चर्चेक. सो देरफॉर सरकारान ताबडतोब हेजेर कारवाई करून गोवा हो स्पेशल स्टेटसान घालूंक जाय सो दॅट दे वील बी एबल टू प्रोटेक्ट देअर लँड. जशें मिझोराम अरुणाचल प्रदेश किंवा नॉर्थ इस्टर्न स्टेटी बाकीच्यो आसा मणिपूर सारकिल्यो तांकां आपले स्वतंत्र थंयसर तुका जमीन घेवंक गावता ना थंय तेंचे वेगळे कायदे आसा. तशीच सिच्युएशन गोंयची आसा. सो थंयसर स्पेशल रायट जाय. 40 आमदार करपाचो स्पेशल स्टेटस न्ही किंवा फायनान्साक लागून स्पेशल स्टेटस नाका. गोवा इज सेल्फ रिलायंट. प्लीज रिमेंबर दॅट. गोवा वॉज रीच ड्युरिंग द पोर्चुगीज टायम ऑल्सो कम्पेअर्ड टू द रेस्ट ऑफ द कंट्री म्हणजे इंडिया. आणि आतांय बी गोवा आमी वयरूच आसता बिकॉज वी आर सेल्फ रिलायंट. आमचो एक चुकीचो समज आहा की आमी सेल्फ रिलायंट ना म्हणून. पण भारत सरकारान हेजेर सखोल चर्चा करपा जाय. आतां पळया गोवा कशें परिस्थिती आहा ती पेपराचेर वाचता आमी. पोर्ट ऑथॉरिटीक लागून ते वटेचो असंतोष चल्ला. रेल्वेक लागून थंय प्रॉब्लेम जाला. हे वटेन मोपा लिंक रोड जाले. फाटल्या दिसांनी ते मेळावले शेड मेळावले जाल्ले. ते वटेसून तन्मय प्रोजेक्टाक लागून जाता. हे वटेसून फॉरेस्टाक लागून जाता. सो आनी फाल्यां सकाळीं मायनिंगानूय प्रॉब्लेम आहा. थंय एक जर नवी ऑथॉरिटी करून दवरशात सो तेंचे ऑथॉरिटी मोपा एअरपोर्ट ऑथॉरिटी हांगासरली करून दवरशात जाल्यार मागीर शेवटी गोवा खंय उरलो मागीर. अँड वॉट इज द व्हॅल्यू ऑफ द एसेंब्ली अँड वॉट इज द व्हॅल्यू ऑफ द MLAs. ते लोकल ऑथॉरिटी जातकूच दुर्दैवानं हे विषय हे पार्लमेंटमध्ये चर्चेला येण्याची खूप गरज आहे. म्हणजे गोवा हा कसा वेगळा आहे आणि गोव्याला सांभाळण्यासाठी गोव्यातल्या लोकांना सांभाळण्यासाठी काय करावं लागणार आहे. स्पेशल स्टेटसचा मुद्दा आम्ही विधानसभेत चर्चेला घेतो परंतु एकही पात्र खासदार आमच्याकडनं पार्लमेंटमध्ये जात नाही जो हा विषय घेऊन पार्लमेंटमध्ये चर्चा करणार. दुर्दैवानं 5 टर्म खासदार उत्तर गोव्याचे असलेले श्रीपाद नाईक यांच्याकडनंही कधीच हा प्रश्न चर्चेला आला नाही. आणि तिथे फ्रान्सिस सार्दिन आहेत ते इथे येऊन बडबडतात पण पार्लमेंटमध्ये जाऊन ते काहीच करत नाही. हे गोयकरांचं खरं दुर्दैव म्हणावं लागेल. सर माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला. 60 वर्ष झाली गोव्याच्या मुक्तीला. आत्ताच तुम्ही उल्लेख केला काय नेमकी परिस्थिती गोव्यासमोर आज निर्माण झाली आहे. गोव्यातनं मोठ्या प्रमाणात लोक एकतर विदेशात जात आहेत किंवा इतरत्र ठिकाणी रोजगार व्यवसायाच्या निमित्तानं जात आहेत. हा गोवा खरोखरच गोयकरांसाठी शिल्लक राहणार आहे का. एक तुम्ही कायद्याच्या वेगवेगळ्या गोष्टी आता समजावून सांगितल्या परंतु जे कायदे तज्ज्ञ आहेत तथाकथित ते कायदे तज्ज्ञ ह्या विषयावरती अजिबात भाष्य करत नाहीत. त्यांच्याकडे मी अनेक वेळेला हा विषय घेऊन गेलो परंतु ते ह्या विषयावरती काही बोलायलाच तयार नाहीत. त्यांचं मौन नेमकं या विषयावरती का याचंही उत्तर मिळत नाही. कदाचित तांकां एक संशय हा आसतलो की आपल्याक कोणी कितें म्हणत देशद्रोही म्हणत आनी कितें म्हणत. पण फाटल्या दिसांनी जस्टीस चंद्रचूडान एक आनी तेजी न्यूज जाल्ली टायम्स ऑफ इंडियान बी म्हणजे बाकीच्या पेपरांनी सगळ्याच पेपरांनी हायलायट जाली ती. त्यांनी म्हटलेलें की जर सरकार चूक करता जाल्यार सरकार चुकता हे चुकता म्हणून लोकांनी सांगूंक जाय. सोसूंक जायना. खंय चुकता जाल्यार तांकां गव्हर्मेंटाक एक्सपोज करूंक जाय. यू हॅव टू एक्सपोज द गव्हर्मेंट अशें तेंच्यांनी म्हटलां. सो ते एक्सपोजर कित्याक जाय की सगळें बरे भशेन सुरळीत चलोंक जाय म्हणून तेंचो अत्यंत बरो स्टेटमेंट तो. अँड आय फुल्ली एग्री अँड एंडोर्स विथ दॅट स्टेटमेंट. म्हणून हे एक्सपोज करपाक जाय ही जबाबदारी ते जर ते सेक्टरांचे आसा लिगल सेक्टरांचे जाल्यार तेंच्यांनी हे जस्टीस चंद्रचूडान जे कितें सांगलां तेजी अंमलबजावणी करूंक जाय. आमी बाबा गव्हर्मेंट चुकता जाल्यार गव्हर्मेंटाक चुकता जाल्यार एक्सपोज करपाक जाय. ते जर वगी रावले जाल्यार फुडें अशेंच जातलें. म्हणून म्हाजी सुद्दां रिक्वेस्ट त्या प्रोफेशनाच्या लोकांक आसा की तेंच्यांनी हे सगळें एक्सपोज करपाक जाय.
आता आमचे सगळे जर आम्ही पळयलो मूळ गाभो चर्चेचो जाल्यार जमीन जेची सत्ता ताकद कलेक्टरा कडेन आसा. म्हाका एक मन केन्ना केन्ना प्रश्न पडटा आनी हांव तो आतां सोडटा पब्लिके कडेन. फाल्यां सकाळी जर विधानसभा जी कॉन्स्टिट्यूट जाता ते विधानसभेन समज ठरयलें की जो गोवा सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन ना तो डिस्ट्रिक्ट रेव्हेन्यू आमचो रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट ना सेंट्रल गव्हर्मेंटान डिक्लेअर करूंक ना. पयलींच्या सरकारान चुकीन ताका हांगासर बसयलो. आतां ती चूक आमी दुरुस्त करता आनी ते कलेक्टर पोस्ट अबोलिशन करता आनी ज्यो ड्युटीज आसा पयलींच्यो चलताल्यो त्यो आमी डायरेक्टर सिव्हिल एडमिनिस्ट्रेशना कडेन काडून दिता आनी डायरेक्टर सिव्हिल एडमिनिस्ट्रेशन 2 करता आमी, एक हांगा आनी एक मडगांव, आनी कलेक्टराचें ऑफिसूच आमी बंद करून उडयता. आनी त्यो सगळ्यो जर कितें रिस्पॉन्सिबिलिटी आसा टॅक्सेशनाच्या बाबतींत तो पयलीं डायरेक्टर सिव्हिल एडमिनिस्ट्रेशन पळयतलो, तोच पळयतलो तो, कित्याक हेजी गरज थंय आसली त्या हेका लागून पोस्ट क्रिएट करलो. गोंयान पोस्ट क्रिएट करूंक ना अशें जर म्हटलें जाल्यार म्हाका मदीं मदीं दिसता की बरेचशे प्रश्नच सॉल्व जातले म्हणून. पण ते होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? त्यांनी करावं तसं. जर त्यांना इंटरेस्ट आहे गोवा प्रोटेक्ट करायचा आणि केंद्र नाही विचारू शकणार तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं ऑफिस का बंद केलं म्हणून, कारण तुम्ही सेंटरने तो रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट म्हणून डिक्लेअर नाही केलं. बरोबर. आणि तो तुम्ही करायला पाहिजे होता, तुम्हाला ते करता आलं नाही, करू शकत नाही तुम्ही, म्हणून आम्ही ते बंद केलं. त्याची गरज त्यावेळी होती, 87 नंतर त्याची नाही गरज. मग काय होणार? विचार लोकांनी करायला पाहिजे या बाबतीत. मला शेवटचा प्रश्न, जे नीज गोंयकार आहेत, जे गोवा मुक्तीपूर्व काळापासून ज्यांच्या अनेक पिढ्या या गोव्यात राहत आहेत, त्यांची मुलं, त्यांची भावी पिढी सध्या कार्यरत आहे आणि उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीनं ते भविष्याकडे बघतायत. या लोकांनी गोव्यात राहून आपलं उज्ज्वल भविष्य बघावं की पॅकिंग करायला आता सुरुवात करावी? नाही, त्याने गोवा सोडू नये. माझं रिक्वेस्ट आहे, त्याने गोवा सोडू नये. आपल्या पूर्वजांनी पोर्तुगीजाविरुद्ध बंड केलं, बंडाची मोठी मालिका आहे आणि त्यांनी गोवा आपल्यासाठी सुरक्षित ठेवला. आजही कोणी सत्ताधारी असो, जर आपला गोवा आपल्याला प्रिय आहे आणि आपण तो सुरक्षित ठेवला पाहिजे, तर गोवा सोडून जाता कामा नये. ती पळपुटेपणा होईल. इतर राहून आपल्याला त्याला संघर्ष करावा लागणार आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी. तर ह्याच मुद्द्यावरती आजची ही चर्चा आम्ही आटोपती घेणार आहोत. गोवा जर सांभाळायचा असेल तर गोयकारांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे, गोयकारांनाच संघर्ष करावा लागणार आहे आणि प्रसंगी या राज्यसत्तेच्या विरोधात आपल्याला संघर्ष करून, आपल्याला भांडून आमचं गोयकारपण राखून ठेवावं लागणार आहे. सरांनी वेगवेगळ्या विषयावरती माहिती दिली. माझं आव्हान आहे गोवन वार्ता लाईव्ह तर्फे की जे लीगल फ्रेटर्निटीमध्ये आहेत, जे कायदे तज्ज्ञ आहेत, ज्येष्ठ वकील आहेत, त्या सगळ्यांनी या गोवा सांभाळण्याच्या संदर्भात ज्या काय त्रुटी आहेत त्या त्रुटीच्या संदर्भात सरकारकडे वेगवेगळ्या गोष्टी मांडण्याची गरज आहे, सरकारला ॲडवाईस करण्याची गरज आहे. आणि या त्रुटी दूर करून जर खरोखरच नीज गोयकारांना, या गोयकारांना किंवा या गोव्याच्या जमिनी जर शाबूत ठेवता येणं शक्य आहे, तर ती गोष्ट आज प्राधान्यानं होण्याची गरज आहे. आज ज्या पद्धतीनं नॅशनल इंटरेस्टचं नाव देऊन जे वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत, त्याच्यात मोपा विमानतळ असेल, त्याच्यात MPTचं प्राधिकरण करणं असेल, या सगळ्या गोष्टी जर अशा सुरू राहिल्या तर मात्र आपण गोयकार कधी त्या सगळ्या प्रवाहातनं वाहून जाणार हे काही सांगता येणार नाहीत. कालच मोपा विमानतळाच्या संदर्भात एक सभा झाली ग्रामस्थांची. त्या सभेत एक ग्रामस्थ उठला आणि तो म्हणाला की मला कुठल्याही पर्यायांचा विचार करायचा नाही, माझी जमीन मी माझ्याचकडे ठेवणार आणि प्रसंगी हातात तलवार घेऊन लढणार. परंतु जर हातात तलवार घेऊन जर आपल्याला लढावं लागलं, या लोकशाही राज्यात हातात तलवार घेणं हे चुकीचं ठरतं. परंतु जेव्हा माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो आणि अस्तित्व शाबूत ठेवण्याचा प्रश्न येतो, तेव्हा हातात तलवार घेणं हे योग्य की अयोग्य हे काळ ठरवणार आहे. तो काळ न येवो आणि ही सगळी परिस्थिती व्यवस्थित जाग्यावरती पडून हा गोवा आणि गोयकार शाबूत राहो अशी अपेक्षा आम्ही ठेवूया आणि आजची ही चर्चा आटोपती घेऊया. सर, तुमचे खूप खूप धन्यवाद.